नमस्कार. मी डॉक्टर नितीन डुमने, अध्यक्ष निमा साऊथ पुणे. पुण्यामध्ये नुकत्याच उद्रेक झालेल्या जीबीएस सिंड्रोम बद्दल आजच सर्व डॉक्टर संघटनांबरोबर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची मीटिंग झाली. यामध्ये जीबीएस सिंड्रोमच्या पुण्यातील उद्रेकाबाबत सविस्तर अशी चर्चा झाली. मुळात या आजारांमध्ये जीबीएस सिंड्रोम मध्ये जी काही लक्षणं दिसतात ती पुण्यातल्या काही भागांमध्ये उलट्या, जुलाब आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारची रुग्ण अचानकपणे जास्त प्रमाणात आढळून यायला लागली आणि म्हणून या संदर्भात जीबीएस सिंड्रोमची तातडीची मीटिंग घेण्यात आली. हा पुण्यातला जो जीबीएस सिंड्रोम आहे याचा उद्रेक मुख्यतः दूषित अन्न आणि पाण्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या संदर्भामध्ये प्रिकॉशनरी मेजर म्हणून जे काही आपण पाणी पितोय ते 20 मिनिटं उकळून या भागातल्या नागरिकांनी घ्यावं अशी सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आली. त्याचबरोबर बाहेरचा अन्न पदार्थ खाणे टाळावे. जीबीएस सिंड्रोम जो आहे तो मुख्यतः आपली जी काही इम्युन सिस्टीम असते ती स्वतःच्याच नसांवर, नर्वस सिस्टीमवर अटॅक करायचं काम करते आणि त्याच्यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो, पॅरालिसिस सारखे सिम्पटम्स दिसायला लागतात. पुण्यामधल्या काही रुग्णांमध्ये उलटी, जुलाब यांसारखे लक्षणं दिसून या रोगाशी संबंधित जवळजवळ 70 रुग्णांमध्ये अशा प्रकारची लक्षणं आढळून आलेली आहेत आणि त्याचे पुढील तपासासाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे याचे नमुने पाठवले आहेत. असे जर रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये किंवा काही रुग्णांमध्ये अशी लक्षणं जर आढळली तर त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पुढील उपाययोजना कराव्यात